हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू पूजा क्रिएशन चॅनल। चला आता ब्लॉगला स्टार्ट करूया। आज आहे संडे आणि इथे मुलाचा सुरू आहे स्टडी। जो होमवर्क पेंडिंग होता तो आता कंप्लीट करतोय। चला आता होमवर्क त्याचं झालेलं आहे कंप्लीट आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आणि चला आता तुमच्यासोबत इव्हिनिंग स्नॅक्ससाठी एक छान रेसिपी शेअर करते आहे। आज तुमच्यासोबत शेअर करते एकदम कुरकुरीत गरमागरम आणि टेस्टी असे कॉर्न भजी। चला स्टार्ट करूया। तर कॉर्न भजी बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे मक्याचे कणस घेतले आणि इथे 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घेणारे बारीक मिक्सरमध्ये। आणि त्याचबरोबर 1 चम्मच जिरे पण टाकते याच्यामध्ये। आता आपण याची फाईन पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये। आणि इकडे जे कणस घेतले आहेत मक्याचे ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे बारीक एकदम। तर अशा प्रकारे मी 3 पण कणस जे आहेत ते किसून घेतलेले आहेत। आणि त्यामध्ये आता टेस्टप्रमाणे मीठ टाकते, त्यानंतर हळद आणि 1 छोटा चम्मच मिरची पावडर टाकते। आता आपण जे पेस्ट करून घेतली होती ती टाकूया, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची। आता इथे मी अर्धीला पण थोडी कमी वाटी असं बेसन पीठ टाकते। आणि त्यानंतर ही भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकते। त्यानंतर 1 कांदा कट करून घेतलाय तो टाकते आणि त्यावर भरपूर अशी कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हाताने चांगलं। आता यामध्ये 1 छोटा चम्मच भरून रवा टाकते, बारीक रवा, याच्याने क्रिस्पी होतील आपले भजी। तर अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी आहे। आता आपल्याला त्याची भजी बनवून घ्यायची। तर त्यासाठी इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। तेल चांगलं तापलेलं पाहिजे। आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला एकदम छोटे छोटे भजी बनवून घ्यायचे, म्हणजे ते क्रिस्पी बनतील। आणि लो टू मीडियमच फ्लेम आपल्याला ठेवायची, म्हणजे मध्ये पण ते चांगले शिजले जातील। पावसाळा आहे आणि कॉर्नचा पण सीझन आहे, तर त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये सगळीकडे मक्याचे कणस बघण्यासाठी मिळतात। तर मी पण घेऊन आले आणि मला खूप दिवसांपासून ही रेसिपी ट्राय करायची होती। तर म्हटलं आज बनवूया आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया। आपले भजी आहेत ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। अशा प्रकारे आता मी बाकीचे पण सगळे भजी फ्राय करून घेते। तर इथे आपले मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असे कॉर्न भजी रेडी आहेत। खूप छान दिसत आहे आणि एकदम क्रिस्पी झाले होते। हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये वेगवेगळे डेज सेलिब्रेट होत असतात, खूप छान छान। तर मंडेला त्यांच्या स्कूलमध्ये ऑरेंज डे सेलिब्रेशन आहे, तर त्यांना एक ॲक्टिव्हिटी सांगितली होती होमवर्कमध्ये। तर त्यांना ऑरेंज कलरचं ऑब्जेक्ट्स असतात ना, तर ते बनवून मागितले होते, जसं की ऑरेंज फ्रूट, ऑरेंज व्हेजिटेबल्स। तर इथे मी त्याच्यासाठी ऑरेंज फ्रूट बनवून देते कार्डबोर्डपासून। तर इथे आता मी ऑरेंज कलरचा क्राफ्ट पेपर घेतलेला आहे, तसंच कार्डबोर्ड पण घेतला आहे, ग्रीन कलरचा पण क्राफ्ट पेपर घेतला आहे। आणि अशा प्रकारे आता मी बनवते ऑरेंज फ्रूट।
खरं तर हे आम्ही दोघांनी मिळून बनवलं आहे, कारण तुम्हाला पुढे दिसेलच तो पण मला कसा हेल्प करतो हे बनवण्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं कार्डबोर्डपासून बनलेलं ऑरेंज फ्रूट रेडी आहे. तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसाचा, म्हणजेच मंडे आफ्टरनूनचा. तर चाललो आहे आता मी स्कूलला. तर त्याने ऑरेंज टी शर्ट घातलेलं आहे आणि खूप छान ऑरेंज डे सेलिब्रेशन झाले त्यांच्या स्कूलमध्ये. तर इथेच व्हिडिओची एंड करते. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की